इडलीच्या कुकरमध्ये आपण हे बॅटर वाफवून घेऊया। एक 20 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया आणि छान असं वाफवून घेऊया। फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवत आहे मूग डाळ आणि पोह्यापासून नाश्ता। तर इकडे मी 1 वाटी पोहे भिजवलेले आहेत, 2 वाटी मी मूग डाळ भिजवलेली आहे। इकडे मी कांदा, टोमॅटो आणि एक ढोबळी मिरची चॉपरला चॉप करून घेतलेली, बारीक करून घेतलेली आहे। आणि इकडे आहे दही। तर आता आपण पहिल्यांदा मिक्सरवरती हे बारीक करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं मिश्रण घातलेलं आहे आणि 1 वाटी मी पाणी घातलेलं आहे। आता मी हे बारीक करून घेणार। आता डाळ आणि पोहे बारीक करून घेतलेले आहेत। त्याच्यामध्येच मी 4 मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा, 5-6 पाकळ्या लसूण, 1 चमचा जिरं आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। परत आपण हे बारीक करून घेऊया। हे सगळं बारीक केलेलं मिश्रण मी काढून घेते। हे बघा मस्त झालेलं आहे आणि असंच बारीक, एवढंच बारीक आपल्याला करायचं आहे। त्याच्यामध्ये मी बारीक केलेला कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची घातलेली आहे। वरून 2 चमचे मी दही घातलेलं आहे, मीठ चवीप्रमाणे परत घातलंय आणि आता हे असं छान मिक्स करून घेणार आणि 5 मिनिटासाठी मी असंच ठेवणार, कारण मी डाळ थोडा वेळ म्हणजे एक अर्धा तासच भिजवली होती। तर आता आपण दळून घेतलेली आहे, त्यामुळे डाळ आणखीन थोडा वेळ भिजेल। आता कलरसाठी हळद घालूया आणि थोडासा हिंग, अर्धा चमचा हिंग। परत मिक्स करून घेते। हे दोन्ही छान मिक्स करूया।